निघालो आहे मी आणि आज भुसेन म्हणून एक जागा आहे तिथे जाणार आहे. तिथे एक वॉटरफॉल आहे LECH लेच म्हणता लेख काय म्हणताय लोक काय माहिती. 9:43ची ट्रेन आहे. 9:15 वाजलेले आहे. हवानापूरून जर ट्रेन नाही भेटली तर मग सगळं दुपारी 1 वाजता ट्रेन आहे. तर डिपेंड करेल ट्रेन भेटली आज तर वॉटरफॉल, नाही तर मग कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी निघून जाईल. ढगाळ वातावरण आहे एकदम. 4 डिग्री तापमान आहे. फ्युजनला उतरलो आहे मी. ट्रेनने 2 तासाचा जर्नी होता आणि जवळच एक धबधबा आहे इथं, लेच की लेक काय माहिती. तो धबधबा पाहायला जात आहे आणि जवळ इथे एक कॅसल पण आहे यांच्या राजांचा. आता कॅसल खूप सारे पाहून झाले. आपण आहे माउंटेन गाय, आपल्याला आवडते पर्वत, नदी, दऱ्या, डोंगर. सोबत एक इंडियन फॅमिली होती ट्रेनमध्ये. आज साऊथ इंडियन होते. ते बोलले की कॅसल वगैरे नाही बघणार का. म्हणलं कॅसल खूप बघून झाले, मला नदी बघायची आहे म्हणलं. तर मी चाललो म्हणलं वॉटरफॉलला. तर त्यांनी पण मला विचारलं म्हणे आम्ही पण ट्राय करू म्हणे, कॅसल बघून आल्यावर धबधबा बघायला जाऊ म्हणे आम्ही पण. म्हणलं चांगलं आहे. आज मस्त सूर्य आला आहे आणि म्युनिकमध्ये पूर्ण ढगाळ वातावरण होतं आणि इकडे आलं तर पूर्णच सूर्य दिसत आहे. चांगलं आहे. थोडीशी थंडी आहे, थोडी थंडी हवा आहे आणि सूर्य बी आहे तर थोडं चांगलं वाटत आहे. नाही तर पूर्ण असं डिप्रेसिंग वाटते. बदकं बी दिसत आहे उडताना इकडे. थोडी मुंबईसारखी कबूतर खाण्याची आठवण आली. खूप सारे बदक उडले मी आलो तर इथं. आज शनिवार आहे. एकदम शांतता दिसत आहे इथच्या गावांमध्ये. रस्त्यांवर पण खूप कमी गाड्या आणि सायकल पण चालवताना खूप कमी लोक दिसत आहेत आज. सूर्यनारायण आला एकदम डोक्यावर. एकदम थोडं समोर आला हो गावामध्ये. फरारी गेली आता लगेच. थोडी इथे जनता जनार्दन दिसत आहे गावातली. थोडं बरं वाटलं गर्दी पाहून. नाही तर इकडे सुट्टीच्या दिवशी काळं कुत्रं पण नाही दिसत. रस्त्याने जात आहे पायी आणि पूर्ण झाडांची पानं पिवळी आणि लाल झालेली आहे. हा असा मेन रस्ता आहे यांचा, पण इथून पायी जाऊ शकतो. इथं असं बघावं लागतं. काही रस्त्यांवर पायी चालणं अलाउड नसतं. तर त्यांनी पाटी वगैरे लावलेली असते. मागेच एक पाटी बघितली आणि निघालो. थोडंसं वर आलं तर असं मस्त गाव दिसत आहे यांचं. भाऊ एकदम वर तर सायकल घेऊन चाललेली आहे सकाळी. समोर एक मस्त ब्रिज दिसत आहे वर रस्त्याच्या वर. डोंगरातून यांना कापलेला रस्ता बनवला आहे असा. याच्यातून गाड्याही जात आहे, पायदळी लोक येतात. तर थोडं सांभाळून यावं लागलं इथून मला. इथे यांनी डिरेक्शन्स वगैरे दिले. तुम्हाला जिथं जायचं आहे तर मला या बाजूने खाली जायचं आहे. मस्त असं घर आहे इथे एक जुनं दिसलेलं लाकडाचं आणि त्यांच्यात छोटे छोटे घरं बनवले पक्ष्यांचे. समोर एक युरो पार्क हॉटेल दिसत आहे इंटरनॅशनल. मस्त आहे हॉटेल एकदम. अमित कासारच्या गावामध्ये आलेलो असं वाटत आहे. बार्शी त्याचं पण गावामध्ये असंच आहे कोकणामध्ये. अशाच बिल्डिंग आहे, कौलारू घर आहे. एकदम शांतता आहे गावामध्ये. 12 वाजले तर तिकडे काली चर्चमधील घंटा घड्याळ वाजून राहिली. वर चढत आलो, थोडा दमलो आणि खाली बघितलं तर एक नदी दिसत आहे आणि नदीमध्ये एकदम या बाजूने चढत आलो मी. इकडे बघितलं तर मस्त एक नदी वाहताना दिसत आहे आणि एकदम आकाशी निळं पाणी दिसत आहे.
समोर एक कपल दिसत आहे, वॉटरफॉलच्या दिशेने जात आहे आणि एक समोरून आजी आजोबा पण येताना दिसत आहे. या बाजूने खाली जायचं आहे धबधब्यासाठी. धबधबा आलेला पण आहे. फक्त म्हणजे स्टेशनवरून उतरल्यावर फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर धबधबा आहे. आता सिनरी बघू धबधब्याची कशी आहे, नाही तर अजून दुसऱ्या प्लेसेस पण मग बघता. स्टेशनवरून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर धबधबा यांचा. पोचलोच आहे मी. मला तर 20 मिनटं पण नाही लागले, मी 10 मिनिटातच पोचून गेलो. एक ब्रिज आहे, नदी आहे आणि ब्रिजच्या खालून नदीचं पाणी वाहत आहे. दाखवतो तुम्हाला, खाली गेल्यावर दाखवतो धबधबा कसा आहे ते. धबधब्याला पोचलो. गुगलवर दिसत होता तसाच धबधबा आहे, असा यांनी एक कृत्रिम बनवला वाटतंय आणि पाणी तसंच निळशार दिसत आहे. सूर्य आलेला आहे तर धबधबा एकदम स्पष्ट दिसत आहे. धबधब्याचं पाणी असं आकाशी हिरवगार निळसारखं दिसत आहे. हे यांनी कृत्रिम बनवलं आहे असं वाटतं. इथे दगड होता आणि या दगडांवर यांनी पायऱ्या कोरलेल्या आहेत. खाली जर गेलो तर एकदम चांगलं वाटेल. तिकडे लोक खाली गेलेली पण दिसत आहे मला समोर या बाजूने. तर तिथे मी पण जाऊन बघतो आणि बघतो कसं आहे ते. धबधबा बघून झाला. गर्दी आहे ही प्लेस बघायला, कारण की एकदम इझी आहे, जास्त ट्रेक करून जावं लागत नाही. इथून खाली तो ब्रिज आहे आणि ब्रिजवरून तो नदीचा पॉईंट दिसतो असं आहे. इथे यांनी अजून पण पॉईंट मार्क केलेले आहे, तर मी बघतो की नेक्स्ट कुठे मी जाऊ शकतो ते. त्या तिकडे खाली होतो मी ब्रिजवर, थोडा वर आलो. इकडे पण यांनी एक व्ह्यू पॉईंट सारखा ठेवलेला आहे, इथून पण धबधब्याचा व्ह्यू बघता येतो. ब्रिजवरून खाली जाऊन बघावं म्हणलो. या साईडला लोक दिसत होती खाली आणि लोक येताना पण दिसत आहे. तर खाली कसं जायचं रस्ता बघतो आणि खाली जाऊन बघतो कशी दिसते नदी. नदीवरून तर बघितली, पण नदी जोपर्यंत आपण पाय बुडवत नाही नदीमध्ये तोपर्यंत काही मजा येत नाही. म्हणून म्हणलं खाली जाऊन बघावं कुठे रस्ता दिसतो का, कारण की खाली लोक दिसली मला जी नदीच्या पाण्यामध्ये खेळत होती. पाणी खूप थंड असते, पण ठीक आहे एक वेळा ट्राय करूच शकतो म्हणलं. चाल. सूर्य यायला तर भल्लं माहोल वाटू राहिलं. पण आज त्या ब्रिजवरून आलो मी. या बाजूने चालत चालत आलो खाली. इथून नदीचा खालचा भाग दिसत आहे. असं निळशार आणि हिरवगार असं पाणी बघायला भेटत आहे. थोडं समोर आलो आणि बघितलं इथून खाली जायसाठी पण रस्ता होता. तर म्हणलं पाय बुडूनच घेऊ एक वेळा पाण्यामध्ये, थंडगार पाण्यात. आपल्या हिमालयातून आलेल्या नद्या अशाच दिसतात. एकदम वाहतं पाणी आहे. याच्यात जर गेलं तर वाहून जायचा माणूस असं वाटत आहे. तर पाण्यात जायची रिस्क काही मी घेत नाही. नदीकाठी थोडं बसलो होतो मागे. खूप जण इथे दिसत आहे आज. थोडा पण सूर्य आला की इथची लोक फिरतात, नाही तर मग घरातच बसून राहावं लागतं सूर्य नसला की. मागे बघू शकता व्हिडिओमध्ये काही
आहेत लोक, नाहीतर नेहमी असं होतं की फक्त क्वचित बोटावर पण मोजणे इतके लोक नसतात बाहेर. इथून रस्ता दिसला खाली उतरायसाठी आणि नदीमध्ये तिकडे दोघं तिघं पण बसलेले दिसले मध्यभागी. म्हणलं आपण इथून जाऊन थोडं नदीमध्ये घरून आणलेले आज पालकाचे पराठे आणि टमाट्याची चटणी खाऊ. इकडे बघू शकता असं नदीमध्ये खाली जाता येते इकडून या बाजूने. इकडे एक इंडियन फॅमिली पण बसलेली आहे, टिफिन खाऊन राहिले. शेवटी आलोय मी नदीकाठी. एकदम थंडगार आहे पण एकदम. मला असं वाटत आहे की मी बसलेलो आहे पाचनाई या गावामध्ये आणि समोरचा तो आहे हरिश्चंद्रगडाचा डोंगर. त्या गावामध्ये पण असंच आहे की समोर असा डोंगर वगैरे आहे आणि असा एक छोटी नदी अशी वाहत येते हरिश्चंद्रगडावरून खाली. सेम असाच व्ह्यू वाटतो. फोटो टाकेल मी वाटलं तर याच्या कंपॅरिझनमध्ये. लोक नेहमी मला म्हणतात, माझे मित्र पण म्हणतात की जर्मनीत फिरत आहे तर जर्मनीच्या गोष्टी सांग. नदीकाठी बसलो, घरून आणलेला मस्त टमाट्याची चटणी पालक पराठे खाऊन राहिलो. शांत वाटत आहे आज. नदीचा खळखळता आवाज. टमाट्याची चटणी एकदम गरम झाली आहे. एखाद्या इच्छा माणसानं खाल्ले तर पुरा धुवाच निघून देईन त्याचा. मस्त पराठे, टमाट्याची चटणी, हे या गावातली नदी. तिकडे एक फॅमिली दिसत आहे पुढे. नदीकाठी काहीच जास्त लोक नाही आहे. मस्त वाटलं नदीकाठी बसून खाऊन. आता थोडा नदीच्या आजूबाजूचा परिसर निहाळतो आणि ट्रेन कितीची आहे बघतो आणि मग निघावं लागेल म्युनिकसाठी. मस्त नदीकाठी बसून घरून आणलेले पालकाचे धपाटे आणि मस्त टमाट्याची लाल जरद चटणी खाल्ली. इथे खूप लोक म्हणजे असंच करतात, जेव्हा ऊन असलं वगैरे तेव्हा नदीकाठी येऊन घरून काहीतरी बनवून आणतात आणि मस्त नदी काठी बसून फॅमिली मिळून पूर्ण खाते. वरून असा यांनी ब्रिज बनवलेला दिसत आहे. ब्रिजची एंट्री पॉईंट काही दिसत नाही आहे, बघावं लागेल ब्रिजचा एंट्री पॉईंट कुठं आहे. आणि ब्रिजवरून व्ह्यू पण चांगला दिसत असणार, पण नदीत पाणी कमी आहे तर ब्रिजवर जाऊन व्ह्यू बघणं वर्थ इट नाही वाटत आहे. कारण की वर गेलो आणि पाणी जर दिसलं नाही तर मग काही फायदा नाही आहे. थोडा समोर आलो, इथे दिसलं की कार पार्किंगसाठी मस्त त्यांनी जागा बनवली आहे लोकांसाठी. इथून खाली उतरत्या परत नदीमध्ये जाऊन बघतो कसा आहे. हे यांची कोरडी ठण पडलेली गंगा नदी. तिकडे उन्हात बसलेले काही लोक दिसत आहेत, तिकडे जाऊन बघतो. थोडा समोर आलो चालत चालत. नदी एकदम कोरडी ठण पडलेली आहे यांची. आता बर्फाचा सीझन चालू होणार आहे, मग बर्फ पडल्यावर नंतर पाणी वाढत असणार नदीचं. नदीमध्ये मस्त दगडधोंडे फेकून झाले. आता इथे एखादी दुसरी प्लेस बघतो जवळपास आहे का, नाहीतर मग परतीच्या प्रवासाला निघावं लागेल. मस्त ऊन आलाय. या बाजूने इकडे वर जाऊन आलो मी. म्हणलं एंट्री इथून असेल काहीतरी, पण ते गेट बंद आहे तिथून आणि लोक या बाजूने येत आहे आणि परत जात आहे या बाजूने येऊन. तर एंट्री गेट मला वाटतं तिकडे खूप दूर असणार. ब्रिजच्या इकडच्या एंडिंग पॉईंटला गेलेलो मी.
तिथचं एंट्री गेट बंद होतं आणि तिकडे खाली मागे कार पार्किंग होती. तिथं मी विचारलं तर ते बोलले की एंट्री पॉईंट त्या बाजूने आहे आणि त्या बाजूनेच 5 युरोचं तिकीट भेटेल म्हणे तुला. तर आता परत एवढ्या दूर पायी जा आणि व्ह्यू बघायसाठी वापस या आणि त्यात नदीमध्ये आहे कमी पाणी. वर जाऊन जर व्ह्यू वरतीत नसला तर मग 5 युरो देऊन काही फायदा नाही आहे. इथे जवळपास एखाद्या दुसऱ्या प्लेसेस बघतो आहे का एक्सप्लोर करण्यासारख्या. गावामध्ये मागे थोडा फेरफटका मारला. इकडे धबधब्याच्या साईडने आलोय मी. धबधबा बघून आणि नदीकाठी पण जाऊन झालं. इथे एवढ्या प्लेसेस नाही बघण्यालायक आज. तर इथे एक होतं की म्हणजे कासल बघण्यालायक आहे एक, पण त्याची फी वगैरे होती. तर म्हणलं बाकी कोणी सोबत असलं तेव्हा येऊ आणि कॅसल बघू. तर कॅसल बघायसाठी लवकर आलं असतं तेवढं बरं आहे, म्हणजे पूर्ण व्यवस्थित पाहणं होते. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटू एक नव्या जागी आणि नव्या